नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 7वं प्रकरण चालू आहे ग्राहक संरक्षण, कन्झ्युमर प्रोटेक्शन. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका अभ्यासणार आहोत. मुलांनो, आपण ग्राहक संघटना यांचा अभ्यास केलेला आहे व अशासकीय संस्था यांची मात्र आपल्याला परिपूर्ण माहिती अशी नाही आहे. पण जसं ग्राहक संघटना ह्या ग्राहकांच्या संरक्षणासाठी कार्यरत असतात, तशाच या अशासकीय संस्थासुद्धा ग्राहकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेत असतात. मग ह्या अशासकीय संस्था म्हणजे नेमकं काय? तर ह्या अशासकीय संस्था ह्या नावाप्रमाणे अशासकीय म्हणजे ज्या शासनाच्या संस्था नाहीत अशा ह्या अशासकीय संस्था ज्या आहेत की ज्या थोडक्यात ग्राहकांच्या संरक्षणासाठी विविध गोष्टींची माहिती करून वेळोवेळी ग्राहकांना जागरूक ठेवण्याचं काम करत असतात आणि त्यांना जागरूक ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या मोहिमा कार्यक्रम राबवत असतात. अशासकीय संस्था म्हणजे काय सांगितलं मी की ह्या अशासकीय संस्था आहेत त्या प्रत्येक वेळेस ग्राहकाच्या आणि समाजाच्या हिताचा आणि कल्याणाचा विचार करत असतात. मग ह्या अशासकीय संस्था म्हणजे नेमकं काय? तर अशासकीय संस्था म्हणजेच अशा संस्था की ज्या सामाजिक कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात आणि या संस्थांचा उद्देश नफा कमविणे हा असत नाही आणि या ज्या संस्था असतात ह्या अराजकीय असतात. कशा असतात? अराजकीय म्हणजे या संस्थांमध्ये राजकारणाचा थोडाही संबंध आढळत नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या अशासकीय संस्था ह्या नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात. तर कोणत्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात? समाजाच्या कल्याणाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात. लक्षात आलं ना? मग याची आपल्याला एक व्याख्या काय सांगता येईल की सामाजिक कल्याणास चालना देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नफा न कमविणाऱ्या अराजकीय संस्था म्हणजेच अशासकीय संस्था होय. आता ग्राहक संघटना आपल्याला माहिती आहेत. आता अशासकीय संस्था सुद्धा आपल्याला लक्षात आलेल्या आहेत. ह्या अशासकीय संस्था काय करत असतात की बाजारपेठेमध्ये ज्या वस्तू आणि सेवा असतात त्या वस्तू आणि सेवांच्या किमती कशा असतात त्या किमतींची माहिती घेतात, त्यांचा अभ्यास करतात आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून ग्राहकांना या किमतीबाबत वेळोवेळी माहिती दिली जाते. तसेच ग्राहकांना वस्तू आणि सेवांच्या किमती माहिती झाल्यामुळे काय होतं की जो व्यापारी वर्ग आहे तो व्यापारी वर्ग ग्राहकांची जी फसवणूक करत असतो ती फसवणूक आणि त्यांच्या अनिष्ट चालीरीती ज्या आहेत त्या चालीरीतींना कुठेतरी आळा बसत असतो. म्हणजेच थोडक्यात ह्या ग्राहक संघटना ज्या पद्धतीने ग्राहकाचं संरक्षण करत असतात त्याच पद्धतीने ह्या अशासकीय संस्था सुद्धा अशाच प्रकारची कृती करत असतात. म्हणजे थोडक्यात ग्राहक संघटना ही अशासकीय संस्था आहे असं म्हणण्यास हरकत नाही. आता हे ज्या ग्राहक संघटना ज्या आहेत किंवा अशासकीय संस्था ज्या आहेत ते आपण पाहिलं की ह्या दोन्ही संस्था ज्या आहेत ह्या काय करत असतात? ग्राहकांचं संरक्षण होण्यासाठी सतत कार्यशील असतात. समाजात जे लोक आहेत त्या लोकांचं हित साधण्यासाठी कल्याण साधण्यासाठी सतत कार्यरत असतात. सर्वसाधारणपणे ग्राहक संरक्षण व शिक्षणात ग्राहक संघटना व ह्या अशासकीय संस्था आहेत ह्या संस्था नेमकी काय भूमिका पार पाडतात ते आपण काही ठराविक मुद्द्यांच्या आधारे अभ्यासूयात. इथे पहिला मुद्दा आहे की समस्याबाबत जागरूकता निर्माण करणे. म्हणजे ह्या संस्था काय भूमिका पार पाडतात की समस्याबाबत. मग कोणाच्या समस्या असतील बरं? ह्या समस्या असतात ग्राहकांच्या. कोणाच्या समस्या असतात? ग्राहकांच्या समस्या ज्या असतात त्या ग्राहकांच्या समस्याबाबत जागरूकता निर्माण करत असतात आणि ही जागरूकता निर्माण करण्यासाठी या संस्था विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करत असतात. त्यानंतर दुसरा आहे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. ह्या संस्था काय करत असतात? प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात.
मग कोणाला प्रशिक्षण द्यायचं असेल तर ग्राहकांना. कोणाला? म्हणजेच ग्राहकांना प्रशिक्षण देण्यासाठी काही कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमामध्ये ग्राहकांना त्यांचे अधिकार काय असतात त्यांची माहिती देतात. त्याचबरोबर ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निवारण कसं करायचं किंवा निवारण करण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत याची माहिती या कार्यक्रमाअंतर्गत ग्राहकांना करून दिली जाते. तिसरं आहे मासिके प्रकाशित करणे. आता मुलांनो, साहजिकच ही मासिके प्रकाशित केली जातात तर त्या मासिकांमध्ये ग्राहकांच्या हक्काबाबत अधिकाराबाबत माहिती दिलेली असते. तसेच सद्यस्थितीमध्ये ग्राहकांबाबत काय घडामोडी घडलेल्या आहेत किंवा ग्राहकांबाबत काय नवीन नियम आलेले आहेत किंवा ग्राहकांचे हक्क कसे संरक्षित केलेले आहेत या चालू स्थितीतील माहिती ह्या मासिकांमध्ये वेळोवेळी प्रकाशित केली जात असते. त्यामुळे ग्राहकांना काय होतं की या मासिकांचं वाचन करून त्यांच्या हक्काबाबत त्यांना माहिती होते. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून त्यांची होणारी फसवणूक मोठ्या प्रमाणात टाळली जाते. त्यानंतर मोफत कायदेशीर सल्ला देतात. या अशासकीय संस्था काय करतात? मोफत कायदेशीर सल्ला देतात. आता ह्या कोणाला सल्ला देत असणार आहेत तर ग्राहकांना सल्ला देतात. कोणाला सल्ला देतात? ग्राहकांना. कशाबाबत सल्ला देतात? की ग्राहकांच्या ज्या विविध तक्रारी आहेत त्या तक्रारीबाबत या अशासकीय संस्था वेळोवेळी कायदेशीर सल्ला देतात आणि तो सुद्धा मोफत देतात. म्हणजे तो सल्ला मिळविण्यासाठी कोणत्याही प्रकारे मूल्य द्यावे लागत नाही. त्यानंतर पुढील आहे व्यवसाय, वाणिज्य, औद्योगिक संघटना यांच्यात परस्पर संवाद साधणे. आता हे व्यवसाय असेल किंवा वाणिज्य आणि औद्योगिक संघटना या तिन्ही घटकांमध्ये जर परस्पर संवाद साधला तर काय होईल बरं? ह्या तिन्ही घटकांमध्ये परस्पर संवाद साधला तर ह्या तिन्ही घटकांना ग्राहकाबाबत किंवा त्या ग्राहकांशी चांगले संबंध सुनिश्चित केले जातात. कशामुळे? तर ह्या तिघांमध्ये परस्पर संवाद साधल्यामुळे. ह्या तिघांनी जर परस्परांमध्ये संवाद साधला किंवा त्यांच्यामध्ये संवाद निर्माण झाला तर साहजिकच ते ग्राहकाच्या हिताचाच विचार करते. म्हणजे हा परस्पर संवाद साधून घेण्याची भूमिका सुद्धा ह्या अशासकीय संस्था किंवा ह्या ग्राहक संघटना बजावत असतात. आणि यामध्ये शेवटचा आहे याचिका दाखल करणे. मुलांनो, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये जनहित याचिका या घटकाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. की जनहित याचिका म्हणजे काय अभ्यासलेलं आपण? की जनतेच्या हितासाठी एखादी व्यक्ती काय करते? न्यायालयात तक्रार अर्ज दाखल करते. मग ह्या ग्राहक संघटना किंवा अशासकीय संस्था सुद्धा याचिका दाखल करण्याचं काम करत असतात. मग कशासाठी याचिका दाखल करतात? की ग्राहकांच्या हितासाठी याचिका दाखल करत असतात की जेणेकरून ग्राहकांचं हित साधलं जावं, त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये यासाठी या ग्राहक संघटना व अशासकीय संस्था काय करतात? वेळ आली तर याचिका सुद्धा दाखल करण्याचं काम करतात. आता हे आपण या ग्राहक संघटना आणि अशासकीय संस्था यांची ग्राहकांच्या बाबत काय भूमिका आहे ती आपण ह्या मुद्द्यांच्या द्वारे अभ्यासलेली आहे. आता आपण ह्या ज्या अशासकीय संघटना आहेत किंवा संस्था आहेत त्यांची काही उदाहरणे पाहणार आहोत. की ते पहिलं आहे की CGSI म्हणजेच कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठीची ही एक संस्था आहे. त्यानंतर VOICE, मग ही व्हॉइस नावाची जी संघटना आहे म्हणजेच काय? व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन इन इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर एज्युकेशन, म्हणजेच ग्राहकांना ग्राहक शिक्षण देण्याबाबतची ही एक संघटना आहे. त्यानंतर CERC म्हणजेच कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, म्हणजेच ग्राहकांना शिक्षण देण्यासाठी विविध प्रकारचं ज्या काही वस्तू आणि सेवा आहेत त्या वस्तू आणि सेवांच्या किमतीबाबत माहिती घेतली जाते, त्यांचं बाजारपेठेचं संशोधन केलं जातं आणि त्याद्वारे ग्राहकांना शिक्षण देण्याचं काम ही संस्था करत असते. त्यानंतर CAI म्हणजेच कन्झ्युमर असोसिएशन ऑफ इंडिया,
त्यानंतर MGP म्हणजेच मुंबई ग्राहक पंचायत आणि GS म्हणजेच ग्राहक शक्ती. आता हे जे विविध प्रकारच्या अशासकीय संस्था आहेत, ह्या अशासकीय संस्था किंवा संघटना ग्राहकांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षित करतात. त्यांना त्यांचे हक्क अधिकार याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करतात. त्यांच्या तक्रारी निवारणाची किंवा तक्रार करण्याची याबाबत विविध प्रकारे त्यांना माहिती देत असतात. तर या संघटना त्यासाठी कार्यरत आहेत. आपण फक्त या संघटनांची भूमिका पाहिलेली आहे, पण प्रत्यक्षात जर आपल्यावर वेळ आली की ग्राहकाने तक्रार कशी करायची, कुठे करायची, कोणाकडे करायची, तर या ज्या संघटना आहेत तर या संघटना बाजारपेठेमध्ये अस्तित्वात आहेत आणि या संघटनेकडे आपण तक्रार करू शकतो. जर एखाद्या व्यापाऱ्याने व्यावसायिकाने आपली फसवणूक केली तर त्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी किंवा त्या व्यापाऱ्याच्या वाईट कृतीला आळा बसविण्यासाठी आपण या संघटनांकडे तक्रार करू शकतो. तर मुलांनो, आपण ह्या जो लेक्चर घेतलेला आहे तर या लेक्चरमध्ये ज्या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे तो घटक पुन्हा एकदा आपण पाहूया की आपण काय पाहिलं होतं. ग्राहक संघटना व अशासकीय संस्थांची भूमिका. ह्या ग्राहक संघटना आणि ह्या अशासकीय संस्था ज्या आहेत तर या अशासकीय संस्था प्रामुख्याने काय भूमिका पार पाडतात की सर्वसाधारणपणे समाजाच्या हितासाठी, समाजाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या ह्या अशासकीय संस्था असतात. ज्यावेळेस हे स्थापन होतात त्यावेळेस त्यांचा मूळ हेतू हा ग्राहकांचं संरक्षण असतं, त्यांना न्याय मिळवून देणे हा असतं. कोणत्याही प्रकारे नफा कमविणे हा उद्देश या संस्थांचा असत नाही. मग आता यांची व्याख्या काय सांगितली होती की ज्या संस्था सामाजिक कल्याणाच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात व ज्यांचा हेतू नफा मिळविणे हा नसतो आणि ज्या अराजकीय असतात अशा संस्था म्हणजेच अशासकीय संस्था होय. या संस्था काय करत असतात, बाजारपेठेतील वस्तू आणि सेवांच्या किमतीबाबत माहिती गोळा करत असतात, त्यांचा अभ्यास करत असतात आणि त्यांची माहिती ग्राहकांना वेळोवेळी देत असतात की ज्यामुळे व्यापारी वर्गाच्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत किंवा वाईट वृत्ती ज्या आहेत तर त्या वाईट वृत्तींना, वाईट प्रथांना एक प्रकारे आळा बसला जातो. मग या ग्राहक संघटना किंवा अशासकीय संस्था ग्राहक संरक्षणासाठी आणि शिक्षणाबाबत काय काय भूमिका पार पाडतात, तर इथे आपण काही मुद्दे घेतलेले आहेत. समस्यांबाबत जागरूकता, की या संघटना काय करत असतात, ग्राहकांच्या ज्या विविध समस्या आहेत त्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असतात. त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित. या संस्था काय करत असतात की ग्राहकांना प्रशिक्षण देण्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमाअंतर्गत ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकार यांची माहिती करून देतात. त्याचबरोबर ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी निवारणाच्या पद्धती माहिती करून देत असतात. त्यानंतर तिसरं आपण पाहिलं होतं मासिके प्रकाशित करणे, की ह्या ग्राहक संघटना किंवा अशासकीय संस्था काय करत असतात, वेळोवेळी मासिके प्रकाशित करत असतात आणि या मासिकांमध्ये ग्राहकांच्या घडामोडी संबंधी माहिती ह्या मासिकांमध्ये वेळोवेळी प्रकाशित केली जाते. त्यानंतर पुढचं पाहिलं होतं आपण मोफत कायदेशीर सल्ला. मग या ज्या अशासकीय संस्था आहेत किंवा ग्राहक संघटना आहेत ह्या ग्राहकांना त्यांच्या तक्रारीबाबत कायदेशीर सल्ला देण्याचं काम करतात. हा कायदेशीर सल्ला मोफत असतो. त्यानंतर पुढील आहे व्यवसाय, वाणिज्य आणि औद्योगिक संघटना यांच्यामध्ये काय केला जातो, परस्पर संवाद साधला जातो. या तीन घटकांमध्ये जर परस्पर संवाद साधला जात असेल तर काय होतं की ह्या संस्था काय करतात, ग्राहकांना त्यांच्या हिताचा, ग्राहकांच्या कल्याणाचा विचार करतात. त्यानंतर याचिका दाखल करणे. मग या संस्था वेळ पडली तर याचिकासुद्धा दाखल करण्याचं काम करतात की या याचिकेद्वारे ग्राहकाचं हित साधलं जाईल, समाजाच्या कल्याणाचा विचार करून गरज पडल्यास ह्या ग्राहक संघटना किंवा अशासकीय संस्था याचिका दाखल करतात. आता आपण ह्या संस्थांची उदाहरणे पाहिलेली आहे. CGSI म्हणजे काय, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया. त्यानंतर व्हॉइस पाहिलेलं तर व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन इन इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर एज्युकेशन. CERC म्हणजेच कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर. CAI म्हणजेच कन्झ्युमर असोसिएशन ऑफ इंडिया. त्यानंतर MGP म्हणजेच मुंबई ग्राहक पंचायत.
आणि GS म्हणजेच ग्राहक शक्ती. तर अशा ह्या विविध संघटना काय करत असतात? ग्राहकाला त्यांच्या तक्रारी दाखल करून घेणे आणि ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांच्यावर अन्याय होऊ न देणे यासाठी या संघटना कार्यरत असतात. मुलांनो, अशा प्रकारे आपलं हे आजचं लेक्चर इथेच संपलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला हा जो 7वा धडा आहे तो सुद्धा इथेच संपलेला आहे. तुम्हाला या प्रकरणाबाबत किंवा या पाठाबाबत काही समस्या असतील किंवा अडचणी असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. आपलं लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.